आजच मिळालेल्या माहितीनुसार पोस्ट ऑफिसने जवळपास 40,000 पदांची भरती काढलेली आहे. या भरतीबद्दल आजच पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवरती माहिती मिळाली. ही माहिती येत्या काही महिन्यातच या ह्या भरतीची जी प्रक्रिया आहे त्या काही महिन्यातच चालू करणार आहेत. आणि ही जी माहिती जी आहे म्हणजे ही भरती जी आहे या भरतीबद्दल बहुतेक मध्ये प्रोसेस चालू करणार आहेत. म्हणजे जी प्रक्रिया आहे जसं जे ऑनलाईन फॉर्म वगैरे सबमिट करणं वगैरे हे ते मे बी ऑगस्टपासून ही प्रक्रिया चालू होणार आहे. जेव्हा ऑगस्टमध्ये ही प्रक्रिया जेव्हा चालू होईल तर त्याच्या अगोदर पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवरती एक परिपत्रक सादर करतील किंवा ते जाहीर करतील. त्याच्यानंतर हे आपल्याला माहिती पडेल. ह्याच्यामध्ये एक फायदा महत्त्वाचा एक असा आहे की जे कॅन्डिडेट जे उमेदवार आहेत जे अर्ज करणार आहेत तर त्यांच्याकडे आता पुरेसा वेळ असणार आहे. पुरेसा वेळ याच्यासाठी असणार आहे की जसं लेखी परीक्षा आता पोस्ट ऑफिस म्हटल्यानंतर तिथे लेखी परीक्षा होणार आहे. तर लेखी परीक्षेची तुम्हाला पूर्वतयारी करता येईल, त्याचा एक चांगला अभ्यास करता येईल. दुसरी गोष्ट पोस्ट ऑफिसच्या भरतीनुसार तुम्हाला पूर्ण सराव करता येईल. परत तुमची जी काही कागदपत्रं आहेत ती कागदपत्र जमा करणे, ती सगळी मिळवणे, ती सगळी एकत्र करणे यासाठी तुम्हाला एक पुरेसा वेळ मिळणार आहे. आणि अजून एक सांगायचं आहे मला की तुमची जी कागदपत्रं आहेत तर ती कागदपत्रं तुम्ही पूर्णपणे तपासून घ्या. म्हणजे जसं तुमचे जे नाव आहे, नावाचे जे स्पेलिंग आहे तर त्याच्यामध्ये काही मिस्टेक नाही आहेत ना. बऱ्याच वेळेला काय होतं की काही डॉक्युमेंटवरती थोडंसं नावामध्ये आडनावच्या नावामध्ये स्पेलिंगमध्ये वगैरे मिस्टेक असते. तर त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या भरतीला तुम्हाला अडथळा निर्माण होईल. परत जे भरतीसाठी जे लागणार आहे जसं तुमचं पॅन कार्ड आलं, आधार कार्ड आलं, परत तुमचं मार्कशीट आलं, तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आलं, परत तुमचं जे डोमासाईल सर्टिफिकेट आलं, उत्पन्नाचा दाखला आला, जातीचा दाखला आला, असे जे काही बरेचसे जे डॉक्युमेंट आहेत ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती घ्या. डिटेल्स वगैरे जे काय लागणार ते तुम्ही जमा करून ठेवा. म्हणजे काय होईल की ज्यावेळेस ही भरती निघेल आणि ज्यावेळेस ही प्रोसेस चालू होईल तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यावेळेस आणि तुमचं काम हे पटकन होऊन जाईल. लक्षात ठेवा ही भरती जी आहे ही ऑगस्टमध्ये हिची प्रक्रिया जी आहे ती ऑगस्टमध्ये चालू होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे अजून तारीख डिक्लेअर नाही केलेली, पण त्याच्या अगोदर तुम्हाला पूर्वतयारी करायची आहे. तुम्हाला जवळजवळ आता 4 ते 5 महिन्याचा कालावधी आहे. आणि ही माहिती जी आहे ती आपल्या जवळपासचे जे मित्रमंडळी आहेत, आपले शेजारचे जे आहेत, जर का समजा तुम्ही कुठे जॉब करत असाल तर अशा ठिकाणी आपला जो मित्रपरिवार आहे ही माहिती त्यांना शेअर करा. याची जी लिंक आहे ह्याच्याबद्दल मी अधिक माहितीसाठी ह्या भरतीबद्दल मी तुम्हाला एक लिंक देत आहे. या लिंकवरती जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा www.sarkariyojanagr.com या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे याची माहिती मिळणार आहे. याच्यामध्ये भरती कशी होणार आहे, निवड प्रक्रिया कशी आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत वगैरे, ते वयाची अट वगैरे, ते वयाची अट याच्यामध्ये 18 ते 40 आहे. तर अशी बरीचशी माहिती आहे ती तुम्हाला इथे भेटून जाईल. तर तुम्ही एकदा www.sarkariyojanagr.com या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. इथे तुम्हाला स्क्रीनवरती पण इथे दिसत असेल. तर नक्की तुम्ही ही जी माहिती आहे ती तुम्ही जास्तीत लोकांना शेअर करा. कारण अशा ज्या काही भरत्या आहेत ह्या पुन्हा येत नाही आहेत किंवा पुन्हा ही संधी भेटत नाही आहे. कारण ह्याच्यासाठी जी आहे ती शैक्षणिक पात्रता जी आहे ती फक्त 10वी शैक्षणिक पात्रता आहे. याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही नाही, फक्त एवढंच की तुम्हाला कमीत कमी 50% पाहिजे आहेत. 10वीमध्ये तुम्हाला 50% पाहिजे आहेत. आणि इंग्लिश आणि गणित विषयामध्ये सुद्धा तुम्हाला 100 पैकी 50 मार्क पाहिजेत. 50 किंवा त्यापेक्षा अधिक मार्क हवे आहेत. जर का मार्क असतील तर तुम्हाला ह्या भरतीसाठी अर्ज करता येऊ शकतो. कारण खूप महत्त्वाचं आहे. 40,000 पूर्ण भारतामध्ये ही भरती काढलेली आहे. कारण ही खूप महत्त्वाची आहे. आता जर का आपण बघितलं की आता जी शिक्षक भरती आता जी झाली काही दिवसापूर्वी त्याच्यासाठी बऱ्याच लोकांनी 15 ते 20 वर्ष वेट केलेलं आहे. 15 वर्ष थांबलेले आहेत लोक. 15 वर्षानंतर त्यांना संधी मिळालेली आहे. तशी जी पोस्ट ऑफिसची मेगा भरती आहे तर ही माहिती आपल्या परिवारामध्ये, आपल्या जवळच्या आसपासमध्ये जे नातेवाईक वगैरे आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. धन्यवाद.